सेनेलाही काढता पाय घ्यावा लागलेला आहे. त्यामुळे एक बॅलन्स. चेतन, मी आपल्याकडे येणारच आहे. बजरंग सोनवणे देखील आपल्यासोबत जोडले गेले. तर बजरंग सोनवणेजी, बीडकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर पुणे आणि बीडची जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर. काय आपली पहिली प्रतिक्रिया? बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदरणीय दादाला मिळाल्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्ण नामस्त झालेली ती पूर्ण पदावर आणण्याचं काम आदरणीय अजितदादा करतील अशी मला अपेक्षा आहे. बरोबर आहे. मात्र कुणाच्या नावाची चर्चा असं सुरू असताना ज्या प्रकारचा विरोध सुरू होता तो विरोध कुठेतरी फळाला आला असं आपल्याला वाटतं आणि मग दादांनी जबाबदारी घेतली असं म्हणायचंय का? नाही, कुणाचा विरोध करून कुणी मदत करून काय होत नसतंय. ते त्यांचा इंटरनल पक्षाचा विषय आहे. तिन्ही पक्षांचा विषय होता. त्याच्यात हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाट्यालाच हे पद जाणार पालकमंत्री बीडचं हे बऱ्याच दिवसांना माहिती किंवा जनरल आयडिया होतीच. प्रत्येक वेळेस मग त्या अनुषंगाने बोलत होतो की जर बीड जिल्ह्याला खरंच दुरीत आणायचं असलं तर अजितदादाच्या स्वभावानुसार दादा नक्की करतील. आणि दादाला पण कळलं ना मागे काय झालं कित्येक वर्षे. बरोबर आहे. तसं कुणाच्या आम्ही विरोध केला म्हणून काय झालं किंवा आणखी कुणी मदत केली म्हणून काय झालं असं नाहीये. बीड जिल्ह्यामधलं वातावरण एवढं गढूळ केलेलं आहे या सर्व प्रक्रियेमध्ये. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातलं पालकमंत्रीपद दादाला मिळालं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन तर केलंच आहे मी. पण ते पूर्ण चांगलं काम करतील अशी अपेक्षाही करतो. आणि दादा चांगल्या पद्धतीने बीड जिल्ह्याला लाईनवर आणतील. बीड जिल्ह्यातले अवैध धंदे सर्व बंद करतील आणि कायदा व सुव्यवस्था पूर्णच एकदा प्रस्थापित होईल. बरोबर आहे. बजरंग सोनवणेजी, आणखी एक महत्वाचं नाव होतं ते म्हणजे आता बीडचं पालकमंत्री पद हे थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारावं अशा प्रकारची एका बाजूला मागणी होती, तर दुसरीकडे अजितदादांनी ती जबाबदारी पेललेली आहे. कुठल्या प्रकारची आव्हानं पालकमंत्र्यांसमोर असतील येत्या काळामध्ये बजरंग सोनवणेजी आणि तुमच्या अपेक्षा? हे बघा, आपण जे म्हणताय किंवा कुणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची मागणी केली, ठीक आहे, ती त्याचे त्याचा अधिकार आहे. त्या सगळ्या गोष्टीचा पण मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मला वाटतं बहुतेक क्वचित एखाद्या वेळेस मुख्यमंत्री पालकमंत्री पद घेतात. आता या पालकमंत्री महोदय म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी तर सांगितलेलं की मला गडचिरोलीचं घ्यायचंय. आता मी गडचिरोलीचं त्यांना घेतलंय का नाही ते काय मी बघितलेलं नाही आणखी. पण ठीक आहे, जे काय असेल ते. पण ते मुख्यमंत्री 99% पालकमंत्री पदाची जबाबदारी घेत नाहीत. त्याच्यामुळे ते कुणीतरी उगाच आपलं काय हो असं ते काय कोणी मागणी करावी हा विषय ज्याचा त्याचा आहे. पण ते मुख्यमंत्री महोदय घेणारच नव्हते आयडिया होतीच. त्याच्यामुळे ठीक आहे, अजितदादांनी घेतलं तर त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. पण अजितदादा आता एक कायदा व सुव्यवस्थेचं जे त्यांच्यावर आव्हान दिसतंय ते 100% ते पेलतील आणि त्यांची तेवढी आहे कार्यक्षमता आहे, काम करताना ती करतील असं वाटतं. नक्कीच. धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि बोललात त्यासाठी. यावेळेला नांदेडचे पालकमंत्री स्वतः अतुल सावे आपल्या सोबत आहे. अतुलजी, खरं तर तुमचं